गुळवंच नाईट रायडर्स गावठा स्पार्टन या संघाचे संघमालक अमरभाऊ झगडे आणि गणेश अप्पा झगडे दोघांचं मनापासून अभिनंदन. आणि आता मॅच अगदी आपण पाहतोय जी सुरू होते. एका बाजूला मळद सुपर किंग संघमालक सुनील भाऊ खोळंबे वैभव लेबर सर्व्हिसेस, त्याचबरोबर ज्ञानेश्वर भाऊ गाडे सिन्नर शिवसेना तालुका प्रमुख, आणि त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी नवनाथ भाऊ विगे, आणि किट पार्टनर आहेत आदित्य गाडे सुरक्षा एंटरप्राइजेस यांचं मनापासून कौतुक. त्यानंतर त्यांच्या विरोधात संघ जर अगदी आपण पाहिला गुळवंच नाईट रायडर्स संघमालक योगेश भाऊ मंडलिक सिन्नर लँड सर्वेर आणि त्याचबरोबर लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स राजू भाबड, आणि किट पार्टनर आहेत HM प्लायवूड अँड हार्डवेअर ओनर आदरणीय पांडुरंग जाधव. दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पहिला चेंडूवरती आलेला चौकार आहे जो मितेश जोंधळे यांच्या बॅटमधून आला. विनोद अंबोळेवरती आक्रमण, आणि दुसरा चेंडू अगदी आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण पाहिले मिळाले. त्या दरम्यान एक धावा आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय, दुसरी सुद्धा धावा आली, आणि या दोन धावसंख्येनंतर तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला आहे. 3 धावा विकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, आणि या 3 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 7 धावा धापाल करतेत. आणि यानंतर आवाज असेल परत एकदा शाहरुख पठाण सर. थँक्यू. धन्यवाद सर्वांचं. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. गुळवंच नाईट रायडर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये मळहद सुपर किंग्स असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मळहद सुपर किंग्स संघाने आज एक विजय मिळवलेला आहे. तो संघ आज दुसरा सामना खेळतोय. दुसऱ्या बाजूला मळहद सुपर किंग्स संघानं या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक विजय मिळवला. तो संघ दुसरा सामना खेळतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना गुळवंच नाईट रायडर्स संघ आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात टॉस मळहद सुपर किंग्सने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धावफलकावर 8 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. विनोद अंबोले पहिलं षटक हाताळत आहेत. विकास नवले आणि दुसऱ्या बाजूला मितेश जोंधळे यांना आपण बघतो मैदानामध्ये फलंदाजी करत असताना. सुंदर फटका, याही वेळेचा बॉल फाईन लेग सीमारेषा क्रॉस करेल आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 12. चौकारानंतर डॉट बॉल येत असताना पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 12 धावा. गुळवंच नाईट रायडर्स संघाने पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाला तर सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नील यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय.
लॉफ्ट केला यावेळेस विकास नवले यांच्या बॅट मधून चेंडू जाणार आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. एक जबरदस्त हिट आणि एक दमदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. विकास नवले यांनी पहिल्या दिवशी खूप चांगली बॅटिंग केली होती. ज्या वेळेला त्यांचा संघ पहिला सामना खेळत होता त्यावेळेला मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवली होती. धावेंचा पाठलाग करत असताना तंत्रशुद्ध क्रिकेट आपल्याला विकास नवले यांच्या माध्यमातून बघायला मिळालं होतं. 16 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस देखील समोर बॉलला उडवलंय परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती आहेत. चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतायत. प्रथमेश मुंडे यांना आपण बघू शकता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन अ बोर्ड आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विकास नवले आणि मितेश जोंधळे हे 2 प्रतिभाशाली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. या 2 फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न मैदानामध्ये गोलंदाज देखील करतील. यावेळेस लॉफ्ट केल्या बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि तिथे पकडला जातोय झेल. या अगोदरच आपण चर्चा केली की या 2 फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करतील आणि इथे एक स्ट्रॅटर्जी बनवली. एक जाळ टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये अलगद विकास नवले यांना अडकवलंय. पहिला धक्का पहिली विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शॉट सिलेक्शन थोडंसं खराब होताना बघायला मिळालं. जिथे क्षेत्ररक्षक आहे अगदी त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला आणि धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. 18 या आकड्यावर पहिला फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतील. आकाश आव्हाड यांना आपण बघू शकता. मागच्या सामन्यामध्ये आकाश आव्हाड यांनी देखील खूप चांगला खेळ केला होता. एक आक्रमक फलंदाज म्हणून आकाश आव्हाड यांची देखील ओळख आहे. दुसऱ्या बाजूला मितेश जोंधळे यांना आपण बघतोय परंतु कौतुक करावं लागेल स्वप्नील कपोते यांचं देखील त्यांनी संघाला एक विकेट मिळवून दिली आहे. एक रणनीतीचा वापर त्यांनी केला होता गोलंदाजीच्या माध्यमातून आणि त्यामध्ये फलंदाजाला अडकवलं देखील. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉर्ट बॉलचा वापर केला. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. झेल बाद झालेत फलंदाज. शॉर्ट बॉलचा वापर पहिलाच बॉल आणि आकाश आव्हाड यांनी आल्याबरोबर एक दमदार चौकार देखील आहे. 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. याही वेळेस आखूड टप्प्याचा वापर केला होता परंतु इथे आकाश आव्हाड यांनी थोडासा फाईन हा फटका खेळला. फाईन लेगला खेळला आणि तिथे चौकार मिळालाय. धावसंख्या झाली आहे 22. एक फलंदाज बाद असताना याही वेळेस फाईन लेगला बॉल निघून जाईल वेगात. याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर केला आणि लागोपाठचा हा दुसरा चौकार. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 2 चौकार आले. 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 26 धावा आपण बघतोय. चांगली फलंदाजी होतीये. विकेटचा कुठलाही दबाव आकाश आव्हाड यांच्यावरती नाहीये. 2 चौकार त्यांनी खेळलेत. यावेळेस थोडंसं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. धावाची संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर धोकादायक ठरू शकलं असतं. धाव घेत असताना भूषण उगले आणि मितेश जोंधळे यांच्यामध्ये थोडीशी धडक देखील होताना बघायला मिळाली आहे. फिजिओथेरपिस्ट योग स्पाइन केअर साहिलजी जगताप फिजिओथेरपिस्ट आहेत. ते आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत.
खेळाडूला चेक करतील आणि नक्कीच अपेक्षा असेल की ही दुखापत जास्त नसावी आणि दोन्हीही खेळाडू परत एकदा खेळण्यासाठी सज्ज असावेत ही अपेक्षा आपल्या सर्वांना असेल. शिक्षण व गुणवत्ता या क्रीडा स्पर्धेत हो इथे थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल रडारमध्ये जरूर होता, परंतु थोडासा उशिरानं बॉल आला कारण टप्पा पडल्यानंतर थोडासा हळूवार आला आणि फलंदाजाची बॅट जी आहे ती थोडीशी अगोदर गेली, शरीरावर जाऊन चेंडू आदळला. धाव तिथे नाहीये. डॉट बॉल येत असताना धावसंख्या 28 या आकड्यावर. त्यामुळे शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलं. बॅकवर पॉइंटवर क्षेत्ररक्षक आहेत, चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचा, रिटर्न चांगला झालाय. एकच धाव पूर्ण होईल. एकच्या मदतीने धावसंख्या देखील वाढली. 29 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. या ओव्हरमध्ये विनोद आंबोले चांगली गोलंदाजी करतायत. मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी 12 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकले, 2 धावा दिल्यात. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये विनोद आंबोले यांचं कौतुक करूयात. फक्त 2 धावा त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3 ओव्हर नंतर 29. गुळवंच संघाचे किट पार्टनर HM प्लायवूडचे सन्माननीय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत. गुळवंच नाईट रायडर्स या संघाचे किट पार्टनर आहेत HM प्लायवूड अँड हार्डवेअर. पांडुरंग जाधव साहेबांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे. यावेळेस बॉलला हवा दिली आणि बॉलला पाठवलंय मितेश जोंधळे यांनी सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा मिळतात. पवन गीते यांचं भव्य स्वागत. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. गुळवंच नाईट रायडर्स या संघाचे संघमालक सिन्नर लँड सर्वेअर योगेश भाऊ मंडलिक, लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स राजूभाऊ भाबड. कमी गतीने टाकलाय बॉलला, याही वेळेस उडवलंय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडला जातो झेल आणि मिळते विकेट. फलंदाज यावेळेस मितेश जोंधळे यांना परतावं लागणारे. मितेश जोंधळे आउट. बॅक टू द डगआउट.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. दोन फलंदाज बाद आहेत. 35 धावा झाल्यात. मितेश जोंधळे देखील माघारी परत आहेत. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता. स्लोवर वन होता. पिक करू शकले नाहीयेत. हा फटका खेळला जरूर, परंतु त्या फटक्यामध्ये तेवढी पॉवर नव्हती. पॉवर जनरेट झाली नाही आणि तिथे झेल पकडला. विकेट मिळाली. दुसरा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज संगम सानप मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मळहत सुपर किंग्स या संघाचा विचार जर केला तर संघमालक वैभव लेबर सर्व्हिसेसचे सुनील भाऊ खोळंबे, सिन्नर शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर भाऊ गाडे यांचा संघ आहे. प्रगतशील शेतकरी नवनाथ भाऊ विघे हे संघ मालक आहेत. तर किट पार्टनर मळहत सुपर किंग्स या संघाचा आपण विचार जर केला तर सुरक्षा एंटरप्राइजेसचे आदित्यजी गाडे हे किट पार्टनर आहेत मळहत सुपर किंग्स या संघाचे. हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. 2-36 अशी धावसंख्या. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना आकाश आव्हाड, संगम सानप हे दोन फलंदाज मैदानामध्ये. चांगला बॉल स्लोवर वन इथे पिक करू शकले नाहीयेत. नक्कल बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हटलं जातं की नक्कल बॉल खेळणे के लिए अकल चाहिए. रिव्ह्यूची मागणी देखील होती. व्हाईट बॉलसाठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. निर्णय काय असेल. गणेश जगताप सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. स्लोवर वनचा वापर इथे करण्यात आला होता. गतीमध्ये थोडस बदल केला होता. यस, निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा डॉट बॉल असेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजीसाठी पवन गीते आपल्याला पाहायला मिळतात. फुलर लेंथवरचा बॉल. चांगला प्रयत्न गोलंदाजाचा. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चांगली फिल्डिंग. एकच धाव पूर्ण होते. इथेही गोलंदाजाचं कौतुक यासाठी करावं लागेल, कारण चेंडू टाकल्यानंतर तुम्ही लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार होता. तिथे तुमच्याकडे रिॲक्शन टाइम जास्त नसतो आणि बॉल वेगात येतो ज्यावेळेस फलंदाज समोर खेळतो बॉल. आणि त्याही परिस्थितीमध्ये पवन गीते यांचं कौतुक करावं लागेल. एक धाव पूर्ण होते. 100 मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर 37 धावा आहेत. चौथं षटक आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना गुळवंच नाईट रायडर्स संघ करतोय बॅटिंग. बॅकफुटला जाऊन बॉलला हलक्या त्यानं स्टिअर केलं. ढकल कव्हर पॉइंटवर राकेश सांगळे आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव आली आहे. ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 38. 38. लॉस ऑफ 2 विकेट्स. घुमला आवाज रनी, काळजात वाढली थरथर. घुमला आवाज रनी, काळजात वाढली थरथर. जोशाने खेळणे आली पहा गुळवंच नाईट रायडर्स. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय योगेश भाऊ मंडलिक, सिन्नर लँड सर्वेयर, लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स माननीय राजू भाबड. किट पार्टनर MH प्लायवूड अँड हार्डवेअर, रौनक लॉन जवळ, सिन्नर संगमनेर हायवे सिन्नर. प्रोप्रायटर माननीय पांडुरंग जाधव, गुळवंच नाईट रायडर्स. 4 ओव्हर इथे संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर 38 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या किट्स देखील आपल्याला बघायला मिळतात. खेळाडूंनी परिधान केलेले जे जर्सी आहेत ते देखील चांगल्या दर्जाचे आपल्याला बघायला मिळतात आणि लक्षवेधी आहेत. एक धाव मिळते. 100 मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 39 धावा धावफलकावर देत ओव्हर नंबर 5 सुरू झाले. कान्हाजी गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला बघायला मिळत आहेत. आकाश आव्हाड स्ट्रायकर एंडकडे बिग हिट केलाय. समोर बॉलला उडवलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला भेदत बॉल निघून जाईल. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर द बॉलर हेड. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चौकार आलाय. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मनगडाची ताकद, त्यावर असलेला विश्वास
घे भरारी झोकात लागोपाठचा हा दुसरा चौकार आकाश आव्हाड यांच्या बॅटमधून येतोय. जबरदस्त बॅटिंग. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा दोन बाद 47 धावा फलकावरती आहेत. यावेळेस त्याच दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेत आहे. यावेळेस झेल ड्रॉप होतोय. कॅच सुटलाय तिथे. आकाश आव्हाड यांना मिळालेले हे जीवदान आपण इथे पाहतोय. खरं तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते आणि ज्या ज्या वेळेस फलंदाजाची झेल क्रिकेटमध्ये सुटतात त्यानंतर ते फलंदाज आपली रंग उधळतात मैदानामध्ये. अशी अनेक उदाहरणं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यावेळेस रोहित शर्मा यांनी 264 धावा बनवल्या होत्या. 3 ते 4 जीवदानं त्यांना मिळाली होती आणि त्यानंतर एक विक्रम झाला होता. त्यांनी 264 धावा बनवल्या होत्या. 49 2 बाद असताना लॉफ्ट केलाय. बॉल हवेत खेळलाय. अजून एक संधी आहे का नाहीये. हा बॉल मिड विकेटला निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे झेल सुटला आणि त्यानंतर षटकार आला. जखमेवर मीठ चोळणारा षटकार आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. अर्धशतक पूर्ण झाले. 55 धावा आता धावफलकावरती लागलेल्या आहेत. आकाश आव्हाड 27 धाव्यांवर नाबाद फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूला आकाश दाखवतोय. यावेळेस शॉर्टबॉलचा वापर करण्यात आलाय. चांगली फिल्डिंग फाईन लेग मध्ये होताना पाहायला मिळते. एकच धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. अब तक 56 56. ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 56 धावा 2 बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. आकाश आव्हाडला मिळालेलं जीवदान, त्यानंतर त्यानं ठोकलेला षटकार, हे जीवदान फार महाग ठरतात क्रिकेटमध्ये. याचं उपद्रव काय असेल ते येणारी वेळ नक्कीच सांगेल. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा. वसीम अक्रम यांच्या गोलंदाजीवर 2003च्या विश्वचषकामध्ये अब्दुल रज्जाकने एक झेल सोडला होता. त्यावेळेला वसीम अक्रम आपसुकच त्यांच्या कानात जाऊन म्हणाले की तुझे पता है तूने किसका कॅच छोड़ा है. सचिन तेंडुलकरचा कॅच सुटला आणि पाकिस्तान तिथे पराभूत झाली होती. झेल फार महत्वाची क्रिकेटमध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा आपण इथे बघतो आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मैदानामध्ये आकाश आव्हाड पूर्ण सेट झालेत. 28 धाव्यांवरती ते नाबाद आहेत. आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. ते प्रख्यात आहेत. परंतु गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज राकेश सांगळे यांना आपण बघतो. अनुभवी गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल फुलर लेंथवर काय चेंडू हाताळलाय. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळालाय. ही फलंदाजाला रोखून ठेवणारी लाईन. राकेश सांगळे सुरुवात चांगली करतायत. 1 धाव पूर्ण झाली. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा 57. मळहद सुपर किंग्स त्यांच्या विरुद्ध गुळवंच नाईट रायडर्स असा सामना सुरू आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ ताकदवान आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने खूप चांगली बांधणी केली. फलंदाजी, गोलंदाजी, संघामध्ये चांगले क्षेत्ररक्षक. ऑक्शनच्या माध्यमातून ज्यावेळेला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया झाली त्यावेळेला संघ मालकांनी आणि तिथे टीमचे जे मॅनेजमेंट करणारे होते त्यांनी अतिशय चांगल्या संघाची बांधणी केली या स्पर्धेमध्ये. यावेळेस हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. संगम साडप यांच्यासाठी हा बॉल डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे. 57 धावा आपण धावफलकावरती बघतोय. ओव्हर नंबर 6 सुरू असताना यावेळेसचा चेंडू आपण बघतो आहे
व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होताना 58 धावा धावफलकावरती झाल्या. ज्यावेळेस नाशिकमध्ये एक मोठी स्पर्धा झाली होती मुख्यमंत्री चषक, त्या स्पर्धेमध्ये सिन्नरच्या संघाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं. त्याही स्पर्धेमध्ये राकेश सांगळे यांना आम्ही पाहिलं होतं चांगली गोलंदाजी करत असताना. रोशन शिरसाट असतील, राकेश सांगळे असतील, या गोलंदाजांनी चांगला खेळ तिथे केला होता. यावेळेस देखील बॉल डॉट येत असताना धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 58 धावा. एकोणसाठ धावा धावफलकावर आहेत. 59 रन्स ऑन अ बोर्ड. राकेश तयार होतील. यावेळेस बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे. अजून एक संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेस कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. पकडला जातोय झेल. आकाश आव्हाड यांचा संपतोय खेळ. विकेटचं बटन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. नवीन फलंदाज लखन शिरसाट मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडकडे आपण त्यांना बघतो आहे. 59 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 6. 6वं षटक सुरू आहे. 6व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आल्याबरोबर एक वेगळाच प्रयत्न केला होता स्विच हिट करण्याचा. डायरेक्ट हिट झाली आहे आणि अपील देखील होतंय गणेश दिघे यांच्या माध्यमातून. स्पष्ट नकार. डायरेक्ट हिट नेहमी धोकादायक असतं क्रिकेटमध्ये. इथे मात्र फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचले. धावसंख्या 60 या आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगला थ्रो तिथे बघायला मिळाला. आत्मविश्वास वाढतो संघाचा. ज्यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात त्यावेळेस आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूचा वाढत असतो. कारण क्रिकेट हा एकजुटीचा खेळ आहे. जंटलमॅन गेम म्हणून क्रिकेटच्या खेळाकडे बघितलं जातं. तोच खेळ आज STPL मध्ये. यावेळेस आउटसाइड द ऑफ. व्हाईट बॉलचा इशारा येणार आहे. एक धाव मिळते अतिरिक्त, परंतु रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली. फिल्डिंग टीम कडून या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. गणेशजी जगताप आहे तिसऱ्या माणसाच्या भूमिकेमध्ये. आपल्यापर्यंत नक्कीच ते निर्णय देतील आणि तो निर्णय योग्य देतील, यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. यस, निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. फलंदाज शफल लाईन मध्ये आलेच नाही. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळते अतिरिक्तच्या सहाय्याने. 61 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. आपल्याकडे सुविधा आहेत आणि आता क्रिकेट देखील वाढले आणि जेवढं फेअर क्रिकेट खेळवता येईल तेवढं फेअर क्रिकेट खेळवण्याचा प्रयत्न आयोजकांचा देखील आहे. 61 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. 3 फलंदाज बाद आहेत. राकेश सांगळे यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 6 सुरू असताना शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे मैदानामध्ये. 6व्या षटकातला संगम साडपसाडी. याही वेळेस डावे एसटीच्या बाहेरचा बॉल. मिस्टर एक्स्ट्रास भरपूर इथे खर्च करण्यात आले. धावसंख्या 62 आकड्यावरती जाताना आपल्याला बघायला मिळते आहे. काही खेळ हे खेळण्यात जेवढा आनंद मिळतो ना तेवढाच तो आनंद तो खेळ बघण्यात देखील मिळतो.
आणि आजच्या आधुनिक काळात जर तुम्ही जर बघितलं तर विस्तारित गेलेल्या ज्या सोयी सुविधा आहेत, त्यामुळे आपल्या आवडत्या खेळांचे थेट प्रक्षेपण आपण आपल्या घर बसल्या देखील पाहू शकतो. आणि या स्पर्धेला देखील तुम्ही tenniscricket.in च्या माध्यमातून हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये बघू शकता. त्यावेळेचा बॉल कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलाय, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, एकच धाव मिळेल, ओव्हरचा खेळ समाप्त होईल. या ओव्हरमध्ये धावा आल्यात 7, एक विकेट देखील आली आहे, ती मोठी विकेट आली आकाश आव्हाड यांची. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर 63 धावा धावफलकावरती आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. अजून 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातला मित्रांनो बाकी असणार आहे. आपण जर विचार केल्यानंतर आजच्या युगामध्ये स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदी जीवनाकरता तुम्हाला काही ना काही खेळत राहणं फार गरजेचं. आणि बैठ्या खेळापेक्षा मैदानी खेळ तुम्ही खेळत राहा, त्यात उत्साह आणि आनंद फार काळ टिकतो आणि तुमचं फिटनेस हे फार चांगले राहतं. त्यामुळे बैठ्या खेळापेक्षा मैदानी खेळ तुम्ही खेळा, त्यात सगळ्यात वरच्या स्थानी हा क्रिकेटचा खेळ आहे. 7वं षटक सुरू झालंय. पवन गीते यांच्या माध्यमातून आपण बघू शकता मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पवन गीते यांनी केली, एक विकेट त्यांना मिळाली आहे. संगम सानप स्ट्रायकर एंडकडे, पहिला बॉल डॉट येत असताना पहिला मिळाला. कुळवंश नाईट रायडर्स बॅटिंग करणारे टीम आपण पाहतो. लॉफ्ट केलाय, फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण होते. 1च्या मदतीने धावसंख्या 64 आकड्यावर जाऊन पोहोचते. 64 रन, 64 धावा धावफलकावरती आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं हे 7वं पर्व आहे. बघता बघता 7व्या पर्वामध्ये आपण आलोय आणि मागच्या 6 यशस्वी वर्षानंतर, मागच्या 6 यशस्वी पर्वानंतर 7वं पर्व देखील आपल्याला इथे बघायला मिळतं आणि अतिशय आनंदामध्ये, अतिशय उत्साहामध्ये, तोच जोश, तोच जल्लोष आणि तोच आनंद याही स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. यावेळेचा चेंडू देखील वाईड असेल, खराब असेल. अतिरिक्त धावा बऱ्याचशा खर्च केल्यात गोलंदाजांनी, त्या धावा रोखण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. धावसंख्या 65 आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. पवन गीते गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुनश्च एकदा धावण्यासाठी तयार होतात. लोवर फुल टॉस, मिड विकेटला बॉलला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउन्स कलेक्शन करतायत. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो झाला, त्यामुळे एकच धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. तुम्ही जर थोडंसं फंबल करत असाल, थोडीशी गडबड करत असाल, तर फलंदाज देखील दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षकावर देखील थोडासा दबाव येतो, त्यामुळे थ्रो देखील कधी कधी चुकतो. परंतु इथे चांगली फिल्डिंग झाली, चांगला थ्रो झाला, एकच धाव मिळाली. धावसंख्या 66 या आकड्यावर. शफल लाईन मध्ये आले होते फटका खेळण्यासाठी, धावे ते मिळाले नाहीये. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिरावलेली आहे. मोठे फटके आलेले नाहीयेत. आतापर्यंत रोखून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. चौकार, षटकार, त्या शेवटच्या काही षटकांमध्ये येणं फार गरजेचं. गेअर बदलण्याची आवश्यकता असते. क्लीन बोल्ड, विकेटचं पतन होत आहे. चेंडूने थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केले जाते, फर्निचर फ्रॅक्चर केले जाते आणि संगम सानप यांना माघारी पाठवलं जातं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. चौथा फलंदाज संगम सानप यांच्या रूपामध्ये बाद झाले. थोडासा स्ट्रगल करताना दिसले संगम सानप मैदानामध्ये आणि त्या दबावामुळेच त्यांची विकेट खरं तर गेली आहे. कारण आगळा वेगळा प्रयत्न त्यांनी केला होता हा फटका खेळण्यासाठी, परंतु गोलंदाजाने चांगला बॉल टाकला, राईट ऑन अ टार्गेट, थेट यष्ट्यांवर बॉल जाऊन आदळला. विकेट मिळाली. नवीन फलंदाज किशोर मैदानावरती येत आहेत. किशोर राऊत यांना आपण बघतोय. उजव्या हाताचे फलंदाज, स्ट्रायकर एंडकडे. 7व्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पवन गीते तयार आहेत. फुलर लेंथवरचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने जातोय, अगदी जमिनीला समांतर. एकदा वाली दुसरीचा प्रयत्न केला आणि यस, फलंदाज धावबाद होत आहेत. विकेट मिळते. लखन शिरसाट धावबाद.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. शेवटचे 6 चेंडू आता बाकी असणार आहे. धावसंख्या झाली आहे 67 धावा आणि हे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज राकेश सांगळे यांना आमंत्रित करण्यात आलंय. त्यांच्या खांद्यावर परत एकदा विश्वास दाखवलाय. मळहद सुपर किंग्स फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतो मैदानामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये मुसळगाव इंडियन संघाला पराभूत केलं होतं. एक विजय आज मिळवलाय. दुसरा सामना ते खेळत आहेत. समोर गुळवंच नाईट रायडर्स हा संघ आहे त्यांच्या विपक्षामध्ये. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. खूप चांगला बॉल पाहायला मिळालाय. एक सिंगल कंप्लीट करत असताना मागच्याही ओव्हरमध्ये राकेश सांगळे ज्यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी आले त्यावेळेला पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला आणि याही ओव्हरची सुरुवात अगदी त्याच पद्धतीने करताना पाहायला मिळालेत. परंतु यावेळेस एक धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 68 धावा. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि या 5 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा असेल, कारण एक चांगलं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न इथे गुळवंच नाईट रायडर्स या संघाचा इथे राहणार आहे. पाहूयात. लॉफ्ट तर केलाय. मिड विकेटला बॉलला तर खेळलाय. बिटवीन द गॅप जरूर होता परंतु वन बाउन्स कलेक्शन केलं जात आहे. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये परंतु थोडासा खराब थ्रो आलाय. त्याचा फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. पण या गोळीवर देखील उल्लेख केला की दुसऱ्या धावेचा प्रयत्न ज्या वेळेला फलंदाज करतात त्यावेळेला क्षेत्ररक्षकावर देखील दबाव येतो. त्यावेळेस थ्रो थोडासा चुकतो. इथे तेच पाहायला मिळालं. थ्रो थोडासा खराब आला. बॅकअप होईपर्यंत प्रथमेश मुंडे कलेक्शन करताना बघायला मिळाले परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्णही झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या झाली आहे 70. 5 फलंदाज बाद. सिंगल डबलवरती देखील विश्वास तुम्हाला ठेवावा लागतो कारण क्रिकेटमध्ये सिंगल डबल हे श्वासाचं काम करतात. गोलंदाज राकेश सांगळे पुढच्या एकदा तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉलला हवा दिली आहे. पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. जिथे गुळवंच नाईट रायडरचा बॅनर लागलाय त्या बॅनर वरून बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. एक दमदार षटकार इथे किशोर राऊत यांच्या बॅट मधून येतोय. आखूड टप्प्याच्या चेंडूचा वापर केला. शॉर्ट अँड पुलचा हा फटका. पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सिक्सर तिथे आलाय. धावसंख्या झाली आहे 76. पंच म्हणून सुनीलजी शिरसाट, गणेशजी दिघे या सामन्यासाठी कार्यरत आहेत. मुख्य पंच म्हणून आपण सुनीलजी शिरसाट यांना बघतो. 5 बाद 76 धावा. गोलंदाज राकेश तयार होत आहेत. यावेळी चांगला बॉल. बॅटची बाहेरची कणा. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवला जातोय. एकदा बाली दुसरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि इथे भूषण उगले यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि थोडीशी चतुराई दाखवली आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. विकेट आली. फलंदाज धावबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः संघ मालक राजू भाबड मैदानामध्ये दाखल होत आहेत. राजू भाबड यांच्या पहिल्या षटकारासाठी
नितीन मुटकुळे यांच्या वतीने 1000 रुपयांचं विशेष प्राइज आहे. पहिल्या चेंडूवर जर षटकार खेळत असतील. धावसंख्या 77 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 6 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 धावांची पॅनल्टी फलंदाजी करणाऱ्या संघाला आहे. मला वाटतं ट्रॅक पॅन्ट जी आयोजकांनी पुरवली आहे ती ट्रॅक पॅन्ट त्यांनी परिधान केलेली नाहीये, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. राकेश सांगळे तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बॉल हवेत आहे. भूषण उगले तिथे चांगला प्रयत्न करतायत. एक सिंगल येईल, एक धाव येईल. 100 मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. 78 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. 78 ज्या वेळेला मळहद्द सुपर किंग संघ फलंदाजी करण्यासाठी येईल त्यावेळेस 2 धावेंपासून त्यांचा स्कोर कार्ड पुढे सुरू होईल. 78 6 बाद. शेवटचा एक बॉल मैदानावरती या इनिंगचा. टॉपेज घेतलाय, फ्लाय झालाय चेंडू एसटी रक्षकाच्या डोक्यावरून, परंतु चांगली फिल्डिंग शॉट फाईनली करतोय. फलंदाज धावबाद देखील होत आहेत. 79 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी मळहद्द सुपर किंग संघाला 80 धाव्यांचं लक्ष आहे. 8 षटकांमध्ये 80 धाव्यांचं टार्गेट आहे. ज्या वेळेला मलहद्द सुपर किंग संघ फलंदाजी करण्यासाठी येईल 2 धाव्यांपासून त्यांची धावसंख्या सुरू होईल. 80चं आव्हान. बघूया ते 80 धावा बनवल्या जात आहेत की रोखल्या जात आहेत, काय घडतंय काय बिघडतंय या 8 षटकांमध्ये ते ऐकण्यासाठी जुन्नर भूषण मनोजजी बेल्हेकर सर आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन होतील. सरांचं करूयाच स्वागत. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन जे आहेत आपण देखील लगेच टॉस बॉक्समध्ये यायचंय. बोथ कॅप्टन्स. यानंतर गणित गुरु निमगाव आणि रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. HM प्लायवूडचे मालक आणि गुळवंच नाईट रायडर्स या संघाचे किट पार्टनर आदरणीय जाधव साहेब यांच्या शुभहस्ते, पांडुरंग जाधव साहेब यांच्या शुभहस्ते टॉस या ठिकाणी संपन्न होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला. गणित गुरु निमगाव आणि रॉयल चॅलेंजर्स वडजिरे गौरव सानप आपण टॉस करण्यासाठी यावं. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय पांडुरंगजी जाधव साहेबांच्या शुभहस्ते या सामन्याचा टॉस संपन्न होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला जाऊयात आपण दुसऱ्या डावाकडे. विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या गुळवंच नाईट रायडर्स. चला आपण मैदानाचा ताबा घ्या लगेच, वेळ आपल्याकडे कमी आहे. चला ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. गुळवंच नाईट रायडर्स 2 फलंदाज. चला पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील. सुनीलजी शिरसाट आणि गणेशजी देखील या सामन्यासाठी पंच म्हणून काम बघतायत, त्यांचे विशेष आभार. टॉस देखील संपन्न होईल, नाणेफेकीचा कौल संपन्न होईल आणि जाऊ आपण दुसऱ्या डावाकडे धावेंच्या पाठलागाकडे. आणि समालोचन कक्षामध्ये सन्माननीय मनोजजी बेल्हेकर सर आपल्यासोबत जॉईन होतील. थँक्यू.
धन्यवाद शाहरुख सर. आदरणीय पांडुरंग शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करत आहोत. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांच्याकडून टॉस का बॉस. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि टॉस गणित गुरु निमगाव या संघाने या ठिकाणी टॉस तर गणित गुरु निमगाव या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय काय नाही 5 नाही 8 ओव्हरची मॅच आहे तू दादा. ओव्हर 8 आहेत. निर्णय सांगा ना. 5 नाही 8 ओव्हर आहेत. MS-16 R43 30 क्रमांकाची गाडी आहे. 4 व्हीलर की 2 व्हीलर आहे. 4 व्हीलर आहे. MS-16 ना. MS-16 आणि R4330 क्रमांकाची गाडी ज्यांची गाडी चालक गाडी मालक आपण जिथं झाडाखाली गाडी लावलेली ना तिथं केर कचरा थोडासा जाळला जातोय त्यामुळे गाडी पटकन काढून घ्या लगेच. गाडी मालक गाडी चालक गाडी काढून घ्या लगेच. निखिल सोनवणे याच्या रूपाने पहिल्या चेंडूवरती आलेली एक बिग विकेट. सगळ्यात मोठी विकेट. लखन शिरसाट गोलंदाजी मार्कावरती आला. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवताना पाहिलं मिळालं परंतु धावफलकावरती धावत संख्या जर अगदी आपण पाहिली ज्या बनवायच्यात 80 धावा पण 80 धावा बनवत असताना आता 78च बनवावे लागणार आहे कारण 2 रनची पॅनल्टी ऑलरेडी मिळालेली आहे. इथे क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे गुलमन्स नाईट रायडर्स या संघाला त्यामुळे मळ सुपर किंग या संघाची जी सुरुवात आहे ही सुरुवात 0तून होणार नाहीये. या संघाची सुरुवात 2 पासून होणार आहे. त्यामुळे धावफलक 1 बाद 2 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. लखन परत एकदा तयार असेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाज आहे प्रथमेश. आणि इथे अजून एक विकेट. लाखोपाटची दुसरी विकेट. 2 धक्के लाखोपाटच्या दरम्यान जे बसले जात आहेत मळ सुपर किंग या संघाला. 80 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे पण आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट. पहिली विकेट आली ती त्रिफळाबादची आणि दुसरी विकेट आली ती जेलबादची. काय गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये लखन शिरसाट या गोलंदाजाकडून 2 बाद 2 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात या 2 धावा गोलंदाजाने खर्च केलेल्या नाहीयेत. ह्या पॅनल्टीच्या 2 धावा आहेत पण परतफेड किंवा भरपाई आपण जे म्हणतो ना मग एखाद्याची भरपाई जी असते ती योगेश दादा मंडलिक यांनी कळवलेलं आहे. इथे लागोपाठच्या 3ऱ्या चेंडूवरती विकेट जर आली अर्थात विकेट हॅट्रिक कंप्लीट जर झाली तर मिळेल 1000 रुपये. पण उर्वरित 4 चेंडूवरती अजून एखादी विकेट जरी आली ओव्हर हॅट्रिक जरी झाली तरी 500 रुपये मिळणार आहेत लखन शिरसाट याला. हॅट्रिक बॉल गोलंदाजीवरती लखन तयार आहे.
यावेळेचं चिन्ह अगदी आपण पाहतोय इथे उजवेष्टीच्या बारासा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आहे. यष्टीरक्षकाची भूमिका अगदी आपण पाहतोय संगम सानप याला आपण निश्चित प्रमाणे पाहतोय. धापलक 3. हलक्या हाताने चेंडू यात्रामध्ये खेळला तिथे फिकी थोडीशी खराब. जोरदार चेंडू आहे. हा चेंडू सुरेख. आई चेंडू सुरेख या दरम्यान अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. दोन बाद 3. गोलंदाज तयार आहे आणि हलक्या हाताने चेंडू खेळला आहे आणि इथे अगदी आपण पाहतोय एकच धाव या ठिकाणी गोलंदाजाने खर्च केली. 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. वाईडची फक्त 1 धाव आली आणि धापलकरती धावसंख्या आहे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 3 धावा. गोलंदाजाचं नाव कळ म्हणा कोण आहे. का मी अशी माणसं आहेत ना इथं स्कोरर कॉमेंटेटर आणि लाईव्ह वाले की प्लेयर इंजुर्ड असल्यामुळे इथे अतिरिक्त प्लेयर नाहीये. इथे फुल टॉस चेंडू पोचेल मात्र सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहिलं मिळालाय. धाबळका धावसंख्या 10. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सामना सहजासहजी निश्चितप्रमाणे संपणार नाही. गोलंदाज अगदी आपण पाहतोय विकास नवले. आज फलंदाजी म्हणजे गेल्या 2 दिवसांची चर्चा आपण पाहिली तर विकास नवलेची चर्चा सातत्याने झाली. एक चांगला डावखुरा फलंदाज पण आज त्याच्याकडून त्या प्रकारची कामगिरी होताना पाहायला मिळाली नाही. पण इथं अगदी आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये त्याच्यावरती आक्रमण होताना पाहायला मिळालंय. चेंडू पोचते सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. अंकुश मेडे याच्या बॅट मधून येतोय इथे एक षटकार. धापलक 16. संघमालक आमचे योगेश मंडलिक या ठिकाणी स्वतः आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. संघमालकांना काय काय कामं करावी लागतात याचं मनापासून या ठिकाणी स्वागत. चेंडू मात्र कव्हरला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाही. चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. षटक संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 20 धावा धापलकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता
समीकरण आहे 36 चेंडू आणि बनवायचे आहेत 60 धावा. 10च्या सरासरीने धावफलक राखायचा होता, 10च्या सरासरीने धावफलक राखलाय आणि 10च्या सरासरीने इथून पुढचा धावफलक बनवायचा आहे. छत्तीस चेंडू आणि बनवायच्या 60 धावा. योगेश सर एवढंच आयुष्यात, बाकी काही घेऊन जायचं रे. स्ट्राईकला अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईकला भूषण उगले या स्पर्धेतलं अर्धशतक पूर्ण करणारा हा फलंदाज आहे. पण यावेळेस 3 चेंडू 6 धावा आहेत. एक चौकार त्याच्यामध्ये समाविष्ट आहे भूषण उगलेच्या खात्यामध्ये. हलक्या तर चेंडू यात्रा ढकललाय समोरच्या बाजूला चेंडू. तुम्ही पहा नेहमीच अगदी आपण पाहतो की भूषण उगले नेहमी आक्रमक होताना पाहायला मिळतो, पण यावेळेस भूषण उगलेची जी रणनीती आहे ना, ही रणनीती थोडीशी वेगळी आहे. तो अंकुश याला मात्र सातत्याने संधी देतोय आणि अंकुश नावाने अंकुश आहे, पण इथे तो अंकुश नाहीये, इथे तो आक्रमक आहे. म्हणजे तो अजिबात तो शांत नाहीये, पण अंकुशला अंकुश मध्ये आणण्यासाठी मात्र गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतील लखन शिरसाटला. या दरम्यान स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू पोहोचते सीमा रेषेवर फरार. 4 रन. चौकार. चौकाराच्या रूपाने आपला पुढे जाऊन पोहोचला. टोटल स्कोर असेल आता 25 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आहे शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 34 आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 55. अंकुश काय जबरदस्त कामगिरी करतोय. अंकुश मेढे हलका चेंडू यात्रा परत तिथे ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आरामात या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली. धापलक एकाने पुढे जाईल. धापलकरती धावा संख्या 26 धावा, 26 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 33 चेंडू बाकी राहिले. 54 धावा संख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. या दरम्यान यावेळेस चेंडू पाठवला सरळ मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. शिवरायांची तळपची तलवार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने धापलक झटपट पुढे जाऊन पोहोचलाय 32 या धाव संख्येवरती. मुळे सुपर किंग सुरुवात तर थोडीशी अडखळत झाली. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांना पाहायला मिळाल्या, पण त्यानंतर अगदी आपण पाहिलंय की अंकुश आणि भूषण या दोघांनी डाव सावरलाय. चेंडू खूप दूरवरती पोहोचला. ज्या लखनने पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती, त्याच लखनवरती या षटकामध्ये आक्रमण आहे. 4 चेंडूमध्ये त्याला 12 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 2 सिंगल आहेत, 1 षटकार 1 चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये खर्च होताना पाहायला मिळालेले आहे. लखन तयार. परत एकदा फलोत्तरमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. फलोत्तरमध्ये चेंडू अडवू शकला नाही गोलंदाज लखन. 1 सिंगल येईल. धापलक वाढेल. धापलका धावा संख्या 33 धावा आहेत. 2 फलंदाज बाद. लखन तयार. यावेळेस अगदी इष्टांच्या जवळून चेंडू निघून आलाय. नशीब बलबत्तर अगदी आपण पाहतोय आणि अंकुश सुद्धा चेंडूकडे पाहत राहिलाय. त्याबरोबर संगम आणि गोलंदाज लखन सुद्धा चेंडूकडे पाहत राहिला होता. चांगला चेंडू आहे. षटकाची समाप्ती. 3 षटक संपली. 2 बाद 33 धावा. उर्वरित चेंडू अगदी आपण पाहिली तर शिल्लक राहतील ते अजूनही 30 आणि धावा बनवायच्या आहेत 47. फुलटॉस इथे चेंडू मात्र मिड विकेटला सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर पाठवलाय. भूषणच्या बॅट मधून येतोय षटकार. आकाश आव्हाड आलाय
आणि आकाश आवाडचं स्वागत केलंय रॉक अँड रोल्स पद्धतीने भूषणच्या बॅट मधून. लॉस ऑफ 2 विकेट्स. 29 चेंडू आणि 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. भूषण उगले जबरदस्त कामगिरी करतोय. 7 चेंडूमध्ये 20 धावा भूषणच्या आहेत. 10 चेंडू 16 धावा अंकुशच्या आहेत. आकाश आवडला इथं कमबॅक करावा लागेल. आपण पाहतोय बॉल खूप दूरवरती खेळला गेला होता आणि यात परत एकदा शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल और ये ब्युटिफुल लागोपाठचा दुसरा षटकार. भूषण उगले अगदी आपण पाहतोय आक्रमक होताना जबरदस्त आणि टोलेजंग फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होती. 2 षटकार आकाश आवडला लागोपाठचे खेळलेत. अर्थात चेंडू खराब होते असं अजिबात म्हणता येणार नाही, पण भूषण उगलेचं मात्र कौतुक करावं लागेल की शरीरभेदक आलेला मारा अगदी आपण पाहिलाय जो मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवलाय. गोलंदाज तयार. लागोपाठचा तिसरा. खिलाड़ी के मस्तक पर दस्तक. खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. आणि तदनंतर मैदानाच्या अवतीभोवतून येत आहेत खूप जोरजोरात आवाज जे फक्त भूषण उगलेसाठी आहेत. लागोपाठचे 3 षटकार. धापलक 51. आणि आता समीकरण सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे हा से हा तक. 27 चेंडू आणि 29 धावा. लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार आले. 1000चं बक्षीस आहे. 6 चेंडूवरती 6 चौकार आले. 500 रुपयाचं बक्षीस आहे. ते आदरणीय गणेश आभार सर सक्सेस यांच्या माध्यमातून परत एकदा फ्लिक केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि बिग विकेट. फलंदाज बाद. जशास तसं प्रत्युत्तर आहे. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून. आकाश आव्हाड इथं जे आपण पाहतोय बिग विकेट मिळवताना पाहायला मिळालाय. 3 षटकार आले. त्यानंतरचा 4था षटकार खेळण्याचा प्रकार आणि त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धक्का क्रमांक 3. 3 बाद 51. पंचवीस चेंडू आणि 28 धावा. सामना जो संपलेला नाहीये. काय करमत होते आपल्याला पाहायचे. गोलंदाज तयार. हलक्यातले चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो खेळलाय त्या दरम्यान एक धाव येईल. एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलक धावसंख्या जी आहे ती षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर 53 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहे. उर्वरित चेंडू अगदी आपण पाहतोय जे शिल्लक राहिले ते अजूनही 24 आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या आहेत त्या 27. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
उर्वरित 24 चेंडू बाकी राहिले 27 धावसंख्यांचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होते. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा, कोण गोलंदाज या ठिकाणी पाचारण करायचा, चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अगदी आपण पाहतोय आपल्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. कैलास भाऊ काय कैलास शिंदे सर बोला. मितेश जुंदळे मैदानाच्या आतमध्ये येऊन होत आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू जो टॅप केला असं आपण म्हणूया. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. 54 वरती संघ जाऊन जो पोहोचतोय 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 23 चेंडू आणि 26 धावसंख्येचा अजूनही पाठलाग करायचा. संकेत वारुंगसे जो गोलंदाजी मार करतोय आणि स्ट्राईकला असेल रामा गांगुर्डे. दुखापतग्रस्त आहे आज रामा. आज सकाळी अगदी आपण पाहतो चेंडू कव्हर करत असताना हातावरती खूप जोरदार आघात झाला. हलक्या हाताने चेंडू यात्रा अगदी आपण पाहतो फुलटा चेंडू टॅप केलाय. इथे क्षेत्ररक्षण खराब झाले. बॅकअपचं कामकाज होते आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिले तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना फिकी लाजवाब आणि रामाची गळी संपुष्टात आली. धक्का क्रमांक 4 फलंदाज धावबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी.
छत्रपतींचा मोडतं होणार का? कारण तुम्ही जेवढ्या लवकर सामना संपवणार त्याचा फायदा पण होणार. नेट रन नेट, कारण इथे प्रत्येक गटात 7 संघ आहेत, त्यापैकी 4 संघ हे टॉपर राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि टॉपर राहण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू राहणार आहे. इथे पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पोहोचेल मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. एक सुरेख प्रकारचा चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे या 68 वरती धापलक आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 12 धावा बनवायच्या आहेत. 17 चेंडूंचा सामना बाकी आहे. बिगड केलाय समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक दूरवरती आला. 4 रन. लागोपाठचा इथे परत एकदा चौकार येताना पाहायला मिळालाय. लागोपाठचा दुसरा चौकार. सनसनीत चौकार. सोळा चेंडू 8. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय. इथे वाईट बॉल. चेंडू खराब. खूप मोठा वाईड आहे. आपल्याकडे धावसंख्या 73 आहे. 16 चेंडू आणि 7 धावा जुन्या दरम्यान बनवायच्या आहेत. रोहित जाधव 2 चौकार लागोपाठचे खेळताना पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार. आणि इथे रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे घेतलाय बॅटिंग टीम सुपर किंग या संघाने. रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉल. डोक्यापेक्षा जास्त चेंडू उसळला गेला आणि गोलंदाजाला एक वॉर्निंग सुद्धा आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू काय परफेक्ट बॅट होती येताना पाहिजे मिळालं नाही. निर्धार चेंडू आलाय. अजून 6 धावा बनवायच्या आहेत. 15 चेंडूंचा सामना बाकी आहे. 74 धावा धावपळ करते. जितू दादा काय घेतलंय? ओ जितू दादा, गोलंदाज तयार. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक टप्पा खात नोबॉल पण आहे आणि चौकार पण या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. हा जितो धन्यवाद. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला आहे. एक धाव बनवायची बाकी आणि इथे आपण पाहतोय निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळालाय. 79 वरती धावफलक.
एक धाव बनवायची बाकी आहे. आणि इथं अगदी आपण पाहतोय इथे निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता 1 to go. एक चेंडू बाकी आहे. कारण 2 वाईड आणि 1 नोबॉल आलेला आहे. एक चौकार, त्यानंतर दोन चौकार आणि त्यानंतरचे 3 डॉट आहेत. असे 5 चेंडू झालेत. आणि इथे अगदी आपण पाहतोय 4 रन आणि सामना मळद सुपर किंग या संघाने जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन. खेळ आमचा पाहुणी तुफानी, साऱ्यांना चढली झिंग. खेळ आमचा पाहुणी तुफानी, साऱ्यांना चढली झिंग. मैदान गाजवायला आली टीम मळहाद सुपर किंग्स. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुनील भाऊ खोळंबे, संचालक वैभव लेबर सर्व्हिसेस.